नमस्कार मित्रांनो, मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात स्वागत करतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करतो। याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेतली आहे। सेक्स आणि योगा असेल, सेक्स आणि म्युझिक, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान या विषयावरती आपण सरांचं मार्गदर्शन घेतलंय। आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या फीडबॅकवर आधारित लिंगाचे विविध आकार हा विषय निवडला आणि या विषयावरती डॉक्टर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल। डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत। डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत। डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्टरांच्या विविध क्लिनिक्स बद्दल तर माहिती मिळालेलीच आहे, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो। ती म्हणजे डॉक्टरांचं साऊथ मुंबईमध्ये कुलाब्यामध्ये नवीन सेंटर सुरू झाले। तर डेफिनेटली तुम्ही कुलाबा सेंटरमध्ये जाऊन सरांचं प्रत्यक्षात मार्गदर्शन घेऊ शकता, सरांना भेटू शकतात आणि तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन प्रत्यक्षात करून घेऊ शकतात। दरम्यान आत्ता देखील तुम्ही डॉक्टरांशी थेट संपर्क साधू शकता। त्यासाठी करायचं एवढंच आहे, आम्हाला फोन करायचा आहे। त्यासाठी आमचा नंबर नोट डाऊन करून घ्या। आमचा नंबर आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे, आणि 66843333 हा आमचा स्टुडिओचा नंबर आहे। त्यामुळे या नंबरवरती फोन फिरवून तुम्ही सरांचं थेट मार्गदर्शन घेऊ शकतात। सर आपल्यासोबत आहेत, कार्यक्रमाला सुरुवात करूयात। सर, कार्यक्रमात स्वागत आहे। नमस्कार सर, प्रश्न उत्तर वगैरे आपल्याला सगळं घ्यायचंच आहे, पण एक विशेष क्षण आहे, तो म्हणजे आज तुमची सिल्वर जुबिली, 25वा तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, आणि तरी सुद्धा सर तुम्ही आमच्या सोबत आहात। सुखी जीवनाचा आपण कार्यक्रम करतोय। सगळ्यात पहिले ही सगळी स्टोरी जाणून घ्यायची, पण साम टीव्हीच्या वतीनं तुम्हाला आणि मिसेस दहिफळे यांना 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद सुमितजी। या ठिकाणी एकच सांगेन, म्हणजे फार नाही, आपण जंक्शनला आहोत 30 तारखेला, म्हणजे आणखी 1 तासाने सुरू होतीये। ओके, पण आपण त्या जंक्शनला आहोत आणि तुम्ही म्हणाला आज सुद्धा मी या ठिकाणी का आहे, हे आपल्या सामच्या दरेकरांचं प्रेम, त्यांची जी अटॅचमेंट आहे। मला आठवतं सुमित, जवळपास 5 वर्ष झाली, इव्हन मी काही कॉन्फरन्सला दुबई किंवा अमेरिकेत जरी असेल तरी देखील मी शो या ठिकाणी रेकॉर्डिंग करून जात असतो। पण आज या ठिकाणी दर्शकांना भेटणं का महत्त्वाचं असतं, हा सुखी जीवनाचा मंत्र सर्वांच्या जीवनामध्ये नांदणं फार आवश्यक असतं। 25 वर्ष फार मोठा प्रवास असतो आणि तो अतिशय आनंदाने आणि एकमेकाच्या अंडरस्टँडिंगनी पुढे नेत जाणं ही फार मोठी अचिव्हमेंट असते। नक्कीच। तुम्ही सामने सर्वांनी दिलेल्या शुभेच्छाबद्दल मी अतिशय मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आणि अशाच प्रकारच्या बाकीच्या सर्वांच्या ॲनिव्हर्सरी का यावं लागलं, बरेचदा काय होतं की एखादा मी वाढ मिस केला किंवा मी ऑब्झर्व केलं, मी US ला किंवा बाहेर कुठे कॉन्फरन्सला गेल्यानंतर त्या पिरियडमध्ये बऱ्याचदा गोष्टी अशा येतात टोकापर्यंत की त्यांना ॲनिव्हर्सरी करायचा वेळ देखील मिळत नाही। सर, तुम्ही जर आहात नसते तर आमचं कधी आम्ही डिसिजन घेणार होतो। एकच वाक्यात सांगेन, लाईफ जगणं ही कला आहे। कशा पद्धतीने जगायचं असतं, बरेच जण खूप डेफिनेशन आहेत। पैसा जास्त असला तरी कुरबुर असते, नसला तरी कुरबुर असते, कमी असला तरी असते, पण शेवटी हे बघा, पैसा एक प्रमाण आहे। जीवन जगणं ही शैली आहे, कला आहे, एकमेकाचं अंडरस्टँडिंग आहे आणि एकमेकाला जुळवून घेणं आहे। कधीही मिसमॅच गोष्टी ह्या एकत्र येत असतात। म्हणून एकच गोष्ट सांगेन की तुम्हाला हा मंत्र चालू ठेवायचा असेल आणि एक गोष्ट ॲक्सेप्ट करा। आपण हा का सुरू केला आहे मंत्र, गोष्टी ॲक्सेप्ट न करणे। सर्व गोष्टींचं एकच कारण असतं की मानसिक समाधान न मिळणे। तर अशा गोष्टींमध्ये होतं काय की कोणी पार्टनर असो, पहिल्यांदा तिने ॲक्सेप्ट करावं की मला काही डिस्फंक्शन आहे का, मला काही प्रॉब्लेम आहे का, यात कमीपणा नसतो। दोघांनी एकत्र मिळून दोघांनी संभाषण करून हे जर तुम्ही करत राहाल तर अशा प्रकारच्या सिल्वर जुबली आहे, गोल्डन जुबली आहे, इव्हन हिरकपर्यंत जायला देखील काही प्रॉब्लेम येणार नाही। तर एकच माझ्या दर्शकांना सांगेल की कुठलाही कमीपणा बाळगू नका। कुठलीही समस्या असो, हे बघा, स्वतःची स्टॅबिलिटी, स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन आणि स्वतःचं ॲक्टिव्हिटी आणि त्या दोघांनी एकत्र राहणं आणि हे जीवन जगण्याची कला सर्वांनी अवगत करणं,
त्यासाठी हा मंच उभारलेला आहे नक्कीच. आणि अतिशय मनमोकळेपणाने या व्यासपीठावर सुमितजी आणि आम्ही त्या नक्कीच. ठिकाणी तुमच्या शंकासाठी बसलेलो असतो. नक्कीच सर. सर खरं तर आपण हे PIP मध्ये फोटो पण बघत होते, त्यामध्ये एक वेगळी गोष्ट मला अशी Yes. दिसली, ती म्हणजे तुम्ही आणि तुमच्या मिसेस यांनी दोघांनी खरं तर कोरोनाचं वॅक्सिन Yes, घेतलेलं correct, दिसतंय. correct. सर लोकांच्या मनात प्रचंड खरं तर भीती आहे की हे वॅक्सिन घ्यावं नाही घ्यावं, त्याचे काही साईड इफेक्ट Yes. असतील का नाही असतील. फेज 1चं आता वॅक्सिनेशन चालू झालंय नक्कीच. आणि अत्यावश्यक सेवेमध्ये तुम्ही आहात आणि Sure. त्यामुळे तुम्ही ते वॅक्सिन घेऊ शकलात. नक्कीच. सर तुम्ही याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल, कसा अनुभव राहिला? येस, हे बघा अनुभव तर समोरच दिसतोय. बस 2च दिवस झाली वुमन्स विंग्स इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वुमन्स विंगच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला देफळे, ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन, आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन IMA द्वारे केलेली ही ॲक्टिव्हिटी. त्या ठिकाणी डॉक्टर शिंदे मॅडम जे की त्या ठिकाणी इन्चार्ज म्हणून ते IMAच्या पाहत आहेत, त्यांचा पूर्ण स्टाफ आहे. या सर्वांनी अतिशय चांगल्या रीतीने कोविशिल्ड अतिशय असेप्टिक प्रिकॉशननी व्यवस्थित रजिस्ट्रेशन करून, त्याचबरोबर हे वॅक्सिन घेताना देखील मास्क कसा वापरावा किंवा वॅक्सिन घेतल्यानंतर देखील तुम्हाला तो वापरायचा आहे. आणि हे घेणं म्हणजे तुम्ही काही एकदम असे फ्री झालात असं नाही, तर तुम्हाला 70 ते 80% इम्युनिटी येणार आहे केव्हा, पण ती घेतल्यानंतर. आणि बऱ्याच जणांना वाटतं इतक्या संभ्रमात आहेत की आपला नंबर आला तर ते घ्यायचं नाही, असं करू नका. हे बघा तुम्ही पाहताय आत्ता सुद्धा देखील कोरोनाचं थैमान अमेरिकेत चालू आहे, हो. म्हणून आणखी ते सावध टळलेलं नाही, परत आपल्याला ते आणायचं नाही. वॅक्सिनेशन केल्यानंतर ह्या ज्या गोष्टी काही त्या ठिकाणी पेन होणं साहजिक, इंजेक्शन दिल्यानंतर दुखणार आहे. हे बघा लहान बाळाला वॅक्सिन दिल्यानं पाहिलेले पहिली वेळ आली की मोठ्या माणसाला द्यायची. हो. लहान बाळाला बोलता येत नाही, इंजेक्शन घेतलं की 2 दिवस कणकण करतं, रडतं. त्या पद्धतीनं आता मोठ्या माणसाला समजू द्या काय होतं 2 दिवस. ती रिॲक्शन नसून ॲक्शन आहे, म्हणजे ते वॅक्सिन काम करतंय. त्या ठिकाणी थोडं दुखणार, सूज येणार, थोडासा फिवर येणार, थोडंसं मळमळ होणार किंवा बॉडी एक होणार. फार यापेक्षा जास्त वेगळं होत नाही. झालं तरी एखादं पेन किलर किंवा अँटी ॲलर्जी घेतलं की ते ओके होऊन जातं. म्हणून अशा पद्धतीने सर्वांना मी सांगेन, अशा पद्धतीच्या वॅक्सिनेशनसाठी स्वतःहून पुढे जाऊन, हे सुद्धा एक फार मोठं सामाजिक कार्य आहे, जेणेकरून हे आपल्याला पूर्णपणे प्रतिबंध करायचं आहे या कोविड-19चा. आणखी काही जे आहे तर तुम्ही पाहताय आमचे चिरंजीव अथर्व दहीफळे स्पेशली 3vs3 बास्केटबॉल स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच त्यांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्यांनी ही सिरीज जिंकलेली आहे. अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. परत या ठिकाणी काही गोष्टी पाहताय, डॉक्टर उज्ज्वला देफळे यांच्या हस्ते वंजारी वधूवर मेळावा. हे वधूवर मेळावा आम्ही दरवर्षी, मी असेल, मी किंवा मॅडम असेल, आम्ही ॲडव्होकेट जायबा हे ऑर्गनाईज करत असताना आम्ही अरेंज का करतो, त्या ठिकाणी संबोधन का करतो. हे बघा लग्न झाल्यानंतर बऱ्याचदा 1 महिन्याच्या आत माझ्याकडे असे काही कपल आहेत की सर काय आमचं जमत नाही, काही बिनसत नाही, काही हा प्रॉब्लेम माझा तो प्रॉब्लेम. बऱ्याचदा काय झालेलं आता आईवडिलांना आपल्या स्वतःच्या टेन्शनपेक्षा बाबा ही मुलं लग्न केल्यानंतर नीट राहतील का, आणि अशा पद्धतीनं भांडणं करत राहील, त्यांचं आयुष्य आणखी पूर्ण 50, 60, 100 वर्ष कसं जाणार, हे युवकांच्या हे एकच सांगेन. सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये जी आमची पुस्तकं आहेत, तुम्हाला जे येऊन भेटायचं या ठिकाणी, ह्या लहान लहान अडचणी ज्या आहेत ना त्या कॉम्प्रोमाइज करून तुम्हाला पुढे जायचंय आणि प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. ऍक्सेप्ट केलं तर, तज्ञांना भेटलं तर, मला वाटतं आता आपल्या प्रेक्षकांकडे जायला हरकत नक्की नाही. सर. आणि सर खरं तर आजचा आपला विषय पण तेवढाच महत्वाचा आहे आणि आपण तुमच्याकडनं खरं तर तुम्हाला अनेक लोकांनी तुमच्या ईमेलवरनं आणि व्हॉट्सअपवर देखील तुम्हाला विचारलेलं आहे, तर लिंगाचे विभिन्न आकार नक्कीच. याबद्दल आपण माहिती घेतो. तर मला सर तुम्हाला विचारायचं आहे की मशरूम हेड पेनिस हे काय असतं? येस, आपण सुमितजी पाहतोय की जवळपास 20 पेक्षा जास्त प्रकारचे सर लिंगाचे एक मिनिट आकार थांबू, फोन आलेला आहे आपल्याला. त्याच्यानंतर उत्तर द्यायचे, नक्कीच, पण मला आठवण त्याच्यानंतर करा. आपण उत्तर घ्या. चालेल. तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय सर. हॅलो, स्त्रियांच्या यौवनीचा आकार वाढतो का? आणि दुसरं म्हणजे स्त्रियांना हस्तमैथून करता येतं का? आणि ते कसं करतात? आणि जसं माणसांचं युरिन गळतं तसं स्त्रियांचं गळतं का? आणि स्त्रियांना कॉन्डोम कसा लावावा हे जरा दाखवतात का? अच्छा अच्छा, ओके ओके, काही हरकत नाही. हे काही अतिशय बेसिक प्रश्न. हो. हे बघा बऱ्याचदा काय वाटतं, ऐकताना असं वाटतं की हे काय विचारतायत, ह्या माहितीची गरज आहे का. हे बघा सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये भले मराठी असो इंग्रजी असो सगळ्या भाषेत लिहिलेलं आहे का. प्युबर्टी, वयातीनं, अहो साधी गोष्ट सांगतो सुमितजी, बऱ्याच जणांना कॉन्डोम वापरायचा कसं तेच कळत नाही. लिटरली फॅक्ट आहे. म्हणजे टोकालाच लावायचा का मागच घेऊन जायचा का कसा काढायचा काही माहीत नसतं. एका वाक्यात सांगेन, स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये तयार होणाऱ्या भावना ह्या एकत्र असतात. त्यामध्ये त्या पद्धतीने त्यांना होणारी सेन्सेशन तेही ओके असतात. पण
नेहमी एक फ्रेम सांगतो मी, हम्म, हम्म, हम्म. कल्चरल फ्रेम आहे आपल्याकडं. टाइम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी आणि कन्सेंटिंग या बॉर्डरमध्ये राहूनच गोष्टी करायच्या असतात. आणि अधिक नॉलेजसाठी माहितीसाठी पुस्तक जर वाचलं त्या ठिकाणी सेन्सेशन सेम असतात, त्या ठिकाणी लॅक्सिडी असेल त्याला एक्सरसाइजेस आहेत, अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत. आणि आपलं पुस्तक जर रेफर केलं आणखी जास्त माहिती त्यांना मिळेल. पूर्ण माहिती त्यांना Sure. मिळेल. नक्की सर. आणि पुढचा फोन कॉल एक चालेल. रिसर्च विषय आपल्याकडे येतोय, तो घेऊया, म्हणजे दादा घेऊया. उबळ्यांचा. दादा, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार दादा. प्रथमतः सुखी जीवनाचा मंत्रचे संस्थापक आदरणीय डॉक्टर विजय दहिफळे सर, MCH, आणि आदरणीय डॉक्टर उज्ज्वला दहिफळे मॅडम, MCH, यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद दादा. बोला. ज्या पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर फोरस्किन असते अशा पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवरची फोरस्किन मागे केल्यानंतर समोरील भाग अतिशय संवेदनशील असल्यामुळे हो. थोडा जरी स्पर्श झाला तरी लगेच ताठता येत असते. परंतु ज्या पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर फोरस्किन नसते अशा पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट सतत ओपन अवस्थेमध्ये असतो. हो. म्हणून माझा प्रश्न असा आहे की ज्या पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर फोरस्किन असलेल्या प्रायव्हेट पार्टच्या तुलनेत ज्या पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर फोरस्किन नसल्यामुळे तो सतत अंतर्वस्त्राला घासत असतो, त्यामुळे त्या पुरुषांच्या प्रायव्हेट पार्ट मधील संवेदना कमी होऊ शकतात की नाही, की ज्यामुळे त्याला ताठता येण्यासाठी काही समस्या येऊ शकतात की नाही, त्याबद्दल सांगा सर. नक्कीच. ओके. मोठा रिसर्च टॉपिक, हो. पण अतिशय मुद्देसूद मांडलेला. हो. सर्कमसाइज पेनिसेस आणि अनसर्कमसाइज पेनिसेस मध्ये काय फरक असतो? जेव्हा हे बघा निसर्गाने बनवलेलं हे प्रोटेक्शन दिलेलं आहे. का दिलेलं आहे? तो भाग संवेदनशील आहे. त्याचे सेन्सेशन हे नुसत्या सेन्सेशनच्या स्किन मागे पुढे होण्यामुळं इरेक्शनची सेन्सेशन येतात. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनमध्ये शीघ्रपतन होऊ देत नाहीत. आणि समजा अशा कंडिशनमध्ये काही कारणामुळे समजा ती पूर्णपणे काढून टाकली, नक्कीच साईड इफेक्ट आहेत. हे बघा, नेहमी घर्षण होऊन त्या ठिकाणी थिकनेस म्हणजे वरची जी स्किन आहे ती थिक होऊन जाणार, इमिडिएट सेन्सेशन येणार नाही, इरेक्शन किंवा ताठता यायला प्रॉब्लेम येणार, आणि ती स्किनचा बँडच न बनत नसल्यामुळं शीघ्रपतन देखील होणार. ते एकाच वाक्यात सांगेन, ती इंटॅक्ट ठेवणं आणि गरज पडली तर सेक्सॉलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्टकडनं पार्शियल सर्कमशन जर केलं तर हे साईड इफेक्ट नक्कीच टाळता येतील. नक्की सर. खरं तर या उत्तरानंतर आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायला लागतो इकडे. पण मित्रांनो, ब्रेक नंतर सर आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. तो टॉपिक मी तुम्हाला सांगू इच्छितो. तो टॉपिक आहे ट्रॅफिक कोन पेनिसेस काय असतात आणि हे पेनिसेस म्हणजे नॉर्मल असतं का अबनॉर्मल असतं, या विषयावरती जी लोकांच्या मनातल्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्याबद्दल सर आपल्याला अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहेत. वीस प्रकारचे वेगवेगळे विभिन्न आकार आहेत लिंगाचे जे की नॉर्मल समजले जातात. हे माहीत असणं का आवश्यक की एकमेकांचं कंपॅरिझन करून बरीच जण मुलं असो किंवा अडल्ट देखील असो ते डिप्रेशनमध्ये जातात. जेव्हा आपण स्पेशली मशरूम हेड, तुम्ही मशरूम पाहिला असेल फिगर्समध्ये देखील पाहाल, समोरचा भाग थोडा ब्रॉड असतो आणि मागं तो निमुळता असतो, याला म्हणतात मशरूम हेड पेनिसेस, आणि ते देखील नॉर्मल असतात. येस सर. ट्रॅफिक कोन पेनिस बद्दल आपल्याला जाणून घ्यायचं, पण एक फोन कॉल आलेला आहे नाशिकवरून. अमितजी आपल्यासोबत आहेत. अमितजी, तुमचा प्रश्न विचारा. तुमचा फोन कनेक्ट झालाय. उत्तेजित अवयव म्हणजे उत्तेजित चेतनासम हे असणं कोणतं? म्हणजे परत एकदा प्रश्न विचारा मला. आसनं कोणती करावी? म्हणजे आसनं. उत्तेजना येण्यासाठी किंवा ताठरता येण्यासाठी आसनं कोणती करायची, बरोबर आहे? ठीक आहे, काही हरकत नाही. हे बघा, पेल्विक फ्लोअरकडे जाणारा फ्लो म्हणजे आपल्या पेल्विसमध्ये ब्लड फ्लो जेवढा फास्ट जाईल तेवढ्या पट्टीमध्ये वाढेल. त्यासाठी काय करायला लागतं? फॅट कमी करणे, 150 कॅलरी बर्न करणे, ज्यामुळे की त्या वेसलवरचे जे कॉम्प्रेशन आहे किंवा काही ब्लॉक आहेत ते ओपन होणार. कुठल्या एक्झरसाइज आहेत? किगल एक्झरसाइज आहे, पेल्विक फ्लोअर आहे, ज्यामुळे की अबडोमेन आणि तुमच्या पेल्विक मसल्स मीन्स लोअर म्हणजे कंबरेपासून खाली जे स्नायू टाईट करणारे जे एक्झरसाइज आहेत त्या एक्झरसाइज हा फ्लो वाढवण्यासाठी कामाला येतात. आणि तो फ्लो वाढल्यामुळं नक्कीच नॅचरली त्यांची कठोरता आणि त्यांची नैसर्गिक पद्धतीनं इच्छाशक्ती देखील वाढायला चालू होते. नक्की सर. अजून एक फोन कॉल आले पुण्यावरनं. दयानंद आपल्यासोबत आहेत. सर, तुमचा प्रश्न विचारा. तुमचा फोन कनेक्ट झालाय. टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि तुमचा प्रश्न सलग विचारा. हा सर, नमस्कार. तुम्हाला प्रथमतः तुमच्या या 25व्या
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि सर मला असा प्रश्न विचारायचा आहे की आता सध्या दोन्हीही पती पत्नी दोघंही नोकरी करतात. हो. आणि सध्या एक फॅड आहे की आपण सेटलमेंट जोपर्यंत होत नाही, आपण सेट होत नाही तोपर्यंत मूल होऊ द्यायचं नाहीये. तर यामध्ये खरं तर त्या दोघांच्या म्हणजे दोघांमध्ये वेंधत्व आहे का नाही हे 4 ते 5 वर्षानंतर ते लक्षात येते, जेव्हा चान्स घेतात तेव्हा. तर मुलाचं नियोजन पहिले एक मूल होऊ द्यावं की नंतर प्लॅनिंग करावं, असं याबद्दल तुमचा महत्वाचा सल्ला सध्याच्या IT आणि नोकरी करणाऱ्या दाम्पत्यासाठी काय द्याल? धन्यवाद. नक्कीच सांगूया. सेटल झाल्यानंतर माझ्या गोष्टी प्लॅन करायच्या. तुम्ही पृथ्वीवर आले, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि सेटल होणार वर गेल्यावर, ह्या दोन्हीच्या मध्ये जी जागा आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम म्हणता आणि सेटल होणं, तुम्हाला सेटल व्हायला कोणी पाठवलंच नाही इथं, तुम्हाला जगण्यासाठी पाठवलेलं आहे. एकच महत्त्वाची गोष्ट सांगतो, प्रॉपर वयात लग्न झाल्यानंतर तुमचे अचिव्हमेंट, करिअर, सेटलमेंट, संपत्ती सगळं काही होत राहतं. पण वयाच्या 25 ते 30 किंवा मॅक्झिमम मी म्हणेल 30च्या बॉर्डरवर तुम्हाला भले कितीही बिझी असो, काही तुम्ही अचिव्हमेंट असो, दोघांचा जॉब असो, पहिलं मूल होऊ द्यायचं का? बरं, मी असं पाहिलेलं आहे, लग्न होऊन 5-5 वर्ष इव्हन समागम देखील करत नाहीत का? तर म्हणे आम्हाला प्लॅन करायचं, म्हणे आम्ही ठरवलेलं एक तर हे आलो करत नाही. मग हेच कारण असतात भांडणाची. या ठिकाणी सरळ तुम्ही प्रोडक्शन वापरून तुमचे कॉन्टॅक्ट सुरू ठेवायला पाहिजे. आणि पहिलं बच्चू प्लॅन करा आणि त्यानंतर वाटलं तर गॅप द्या तुम्ही. भले हे बघा तुमच्या अडचणी, प्रॉब्लेम हे कधीच संपणार नाहीत. तर एकच सांगेन एका वाक्यात, लग्नानंतर 1-2 वर्षाच्या आत, समजा 30च्या जवळपास मी मॅक्झिमम केलं, पहिले तर 25 मध्येच व्हायचं, त्यावेळेस एक करावं. कारण वय वाढल्यानं देखील वंध्यत्व येत असते. म्हणूनच एका वाक्यात सांगेल, लग्नानंतर 30च्या आसपास मध्ये पहिलं मूल होऊ देणं. भले तुमच्या अचिव्हमेंट करत बसा, 5-6 वर्षाचा गॅप द्या, नंतर दुसरं प्लॅन करू शकता. नक्कीच तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करायला अवघड जाणार नाही. नक्की सर. आणि आता आपला जो महत्वाचा प्रश्न आपण जो विचारला होता ब्रेकवर जायच्या पहिले, ट्रॅफिक कोन पेनिस बद्दल सांगाल? ट्रॅफिक कोन पेनिस बघा, त्या नावातच काय येतं. समजा असं कोनिकल एक ऑब्जेक्ट आहे ज्यामध्ये बेस रुंद आहे आणि टोकणी मूर्त आहे, अशा प्रकारचं देखील एक लिंग असतं ज्यामध्ये टोटली आपण ते नॉर्मल पकडू शकतो. बेस फक्त ब्रॉड असतो, टीप हे नॅरो असतं. फक्त जेव्हा ऍक्टिव्हिटी करतात त्यावेळेस लुब्रिकंट वापरणं आवश्यक असतं. हीच एक काळजी त्यामध्ये घ्यायची असते. नॉर्मल असतं, अबनॉर्मल? डेफिनेटली नॉर्मल असतं. डेफिनेटली. सर, रेणुका मॅडमचा परत एकदा फोन आलेला आहे परभणीवरून. मॅडम, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो, बोला. हा बोला. हा सर, तुम्हाला व मॅडमला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या. धन्यवाद. पेनल इम्प्लांट केल्यानंतर संवेदना पूर्ववत राहतात का व किती दिवसानंतर संबंध प्रस्थापित केले पाहिजेत? एक्सलंट. ही ब्युटी आहे आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राची. तुम्हाला बऱ्याचदा वाटत असेल की महिला माझ्याकडे ज्या येतात त्या पुरुषांना घेऊन सोबत येतात. कारण हे बघा, ह्याच्यामध्ये मी का तू असं कंपॅरिझन करायचं नाही. हे बघा, म्हणजे बऱ्याचदा मी एवढं इगो पाहिलेलं आहे की कोण अगोदर म्हणायचं की मला अरे असा इगो ठेवू नका, नाही तर म्हणायची गोष्टच नाही. पहिल्यांदा तुम्ही विसरून जा की तुम्ही कोण आहात. जेव्हा तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये जाताना तुम्ही फक्त 2 एक स्त्री आणि पुरुष आहात, दुसरं तुम्ही कुणीही नाहात. त्या ठिकाणी तुमचं प्रोफेशन काय, तुमचं डिग्री काय, तुमचं क्वालिफिकेशन काय, हे सगळं विसरून जा पहिल्यांदा. पेनाइल इम्प्लांट एक रामबाण अशी औषधी, जेव्हा सर्व ट्रीटमेंट करून देखील तुम्हाला काही रिझल्ट येत नसतो त्यावेळेस इम्प्लांट टाकतो. इम्प्लांट टाकल्यानंतर संवेदना ह्या नॉर्मल राहतात, कसल्याही प्रकारची अडचण येत नाही. पण ती केल्यानंतर ते सेट होण्यासाठी मिनिमम 1 महिन्याचा अवधी लागतो. त्या 1 महिन्यानंतर ते संबंध नॉर्मली प्रस्थापित करू शकतात. नक्की सर. आणि आपल्यासोबत सुरेंद्र जोडले गेलेले आहेत नागपूरवरनं. सुरेंद्रजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कॉल कनेक्ट झालाय. माफ करा, सतीश माने आपल्यासोबत आहेत. सतीशजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो जी, विचारा सतीशजी. सर, ते म्हणजे लिंगाला टाकता येत नाहीये. हो. मग त्याच्यासाठी म्हणजे काय करायला लागले पाहिजे? म्हणजे सांगतो मी. वय काय तुमचं? वय काय? 27. लग्न झालंय का? हो. बर बर, ठीक आहे. काय म्हणजे कमजोरी आहे का तुम्हाला? ताठरता येत नाही, जास्त वेळ चालत नाही? हो, टाकता येत नाही आणि स्टॅमिना राहतच नाही. म्हणजे असं इच्छाच होत नाही. इच्छाच म्हणजे मनात होती पण असं टाकता येत नाही. पहिलं हस्तमैथून वगैरे झालेलं आहे का? हो हो. अच्छा. स्मोकिंग, ड्रिंकिंग, अल्कोहोल काही घेता तुम्ही? नाही, काय हरकत नाही.
हस्तमैथूनचे साईड इफेक्ट काय असतात. हम्म. वय 27 वर्ष आहे. हो. आपण माझी इम्प्लांटची सिरीज किती आहे माहिती आहे का तुम्हाला? 22 वर्षापासून म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून ते 70 वर्षापर्यंत. का होतं याचं? अति हस्तमैथून केल्यामुळं जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे आपला, त्याची जी एकमेकाला कॉर्डिनेशन असतं, संवेदना डाऊन होऊन जाते. ॲक्च्युअल लग्न केल्यानंतर पार्टनर सोबत संबंध करण्याचा इंटरेस्ट राहत नाही. खूप पार्टनरच्या कंप्लेंट, स्पेशली फिमेल पार्टनरच्या, की यांना इंटरेस्टच नाही अजिबात. का? पण हस्तमैथूनमध्ये इंटरेस्ट आहे. काय आहे? रिफ्लेक्स बनलेला असतो, तो डाऊन करायचा आहे. स्वतःला कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित वाढवणे, योगा प्राणायाम करणे आणि ह्या सवयी कमी करून, समजा काही ऑर्गॅनिक कॉज असेल, पुरवठा कमी होत असेल, त्या ठिकाणी कंट्रोलिंग नसेल, अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत, क्रीम्स आहेत, सेंट्रली ॲक्टिंग आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत, गरज पडलं तर पी शॉटसारख्या थेरपी, आणि शेवटी रामबाण उपाय इम्प्लांटसारखा देखील आहे. त्यामुळं कुठल्याही व्यक्तीने काळजी करायचं नाही, डिप्रेशनमध्ये जायचं नाही, लाजायचं नाही, घाबरायचं नाही, ओपनली खरं आहे. तज्ञांना येऊन भेटायचं आणि काळजी करायची काही गरज गरज नाही. नक्कीच सर. आणि आता आपला जो फेवरेट सेगमेंट आहे क्विज time. कॉन्टेस्ट, त्याकडे बोलूयात. चालेल. Yes. मागच्या वेळेसचे आपले विजेते अनिल आपल्याकडे आले. हो. स्पेशली औरंगाबादचे होते ते हो. शेलारजी. अनिल चेलार. येस. पुस्तक घेतलं, गिफ्ट घेतलं. त्याचबरोबर ते स्कूलमध्ये स्पेशली मुलांसाठी आपलं सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकाच्या 10 प्रती घेऊन गेले. ओके. कारण हे मुलांना समजणं आवश्यक आहे. ना घरी कोणी बोलत नाही, ना टीचर कोणी सांगत नाही, ना त्या पुस्तकाच्या पाठ्यपुस्तकात कोणी लिहिलेलं नाही. इतका लाजळूपणा आणि त्याचं नॉलेज नाही, ह्या गोष्टी कमी होण्यासाठी. कारण त्या वयात हे माहीत असणं आवश्यक असतं. आणि असा सहभाग घ्यायचा असेल तर चिठ्ठी या, चिठ्ठी काढायला Yes. बघू कोण विजेता आहे ह्या आता. लकी विनर. आणि ह्या विनरला आता हळूहळू आपण हे सावट कमी होत असल्यामुळे बोलवतोय बरं का गिफ्ट घेण्यासाठी. आणि आजची चिठ्ठी स्पेशल आहे कारण की anniversary आहे. अरे नक्की नक्की मला स्पेशल गिफ्ट द्यायला लागेल. Yes. नक्कीच सांगूया आपण कोण आहे, कुठे गेलो आपण ते. आपण गेलो आता खानदेश, जळगाव जिल्ह्यामध्ये. ओके. दिनेश देवराज. ओके. दिनेश देवराज यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. त्यांनी यामध्ये भाग घेतल्याबद्दल, उत्तर दिल्याबद्दल. ह्याला प्रश्न कोणता होता? येस. अनसर्कमसाइज पेनिसेस काय असतात आणि त्याचे फायदे व तोटे सांगा. हो. जे ऑलरेडी आपण उत्तर दिलेलं आहे खरं. त्यात ते उत्तर आहे. सेन्सेशन, संवेदना हे मेंटेन राहतात त्या ठिकाणी कव्हर असल्यामुळं, त्यातले सेन्सर मेंटेन असल्यामुळं. आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि प्री मॅजिको इजॅक्युलेशन ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी कमी होतात किंवा टाळता येतात. आणि असं सहभाग घ्यायचा असेल तर प्रश्न विचारायला लागेल. येस सर. ट्राफिक कोन पेनिसेस हे काय असतात आणि ते नॉर्मल आहेत का? आणि स्पेशली आणखी एक ॲडिशनल प्रश्न विचारेल, ॲक्टिव्हिटी करताना या केसमध्ये काय काळजी घेतली पाहिजे. एका प्रश्नाची 3 उत्तरं दिले तरच ते बरोबर ग्राह्य धरणार. Okay. येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचे. टेक्स्ट करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा, डायरेक्ट फोन कॉल करा किंवा ईमेल करा. आणि या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि स्वतःचं जीवन सुखी करून घ्या. सर्वांच्या जीवनात सुखी जीवनाचा मंत्र नांदू द्या. जशी आमची ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट करतोय, तर सर्वांनी अशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करून स्वतःचे जे लाईफमधले अचिव्हमेंट आहेत, जे सेटलमेंट म्हणतात ते सेटलमेंट आहेत, या सर्व गोष्टी कराव्या. आणि आम्ही सुमितजी आणि आम्ही दोघं या ठिकाणी आहोत. तुमचे प्रश्न आणि उत्तरं हीच आमच्या कार्यक्रमाची शोभा म्हणायला हरकत नाही. नक्कीच सर. सर खरं तर वेळेची मर्यादा आहे म्हणून आजच्या कार्यक्रमात आपल्याला इथेच थांबायला लागतं. पण तरी वेळात वेळ काढून सर तुम्ही अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पण मित्रांनो, पुढच्या शुक्रवारी देखील सर आपल्यासोबत असेच असणार आहेत. त्यामुळे पुढच्या शुक्रवारी भेटूयात रात्री 11 वाजता. थँक्यू.